मॉडर्न अकॅडमी आयोजित मी श्री कारंडे सर आणि हे सर्व विद्यार्थी त्यांच्याकडे थोडंसं काय मिळत सगळे विद्यार्थी आहेत. या ठिकाणी आज आपण जो काल रात्री एक व्हिडिओ अपलोड केला मेक इट एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, याच्यातली उर्वरितची काही 5 वाक्य आहेत. या 5 वाक्यांना आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. तरी सर्व विद्यार्थ्यांनी इकडे लक्ष द्यायचं. मी ज्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारेल त्या विद्यार्थ्यांनी याचं उत्तर द्यायचं. मला सांगा विद्यार्थ्यांनी मित्रांनो, लक्ष द्या. वाक्य सोडवत असताना एक्सक्लेमेटरी सेंटेन्स सुरुवातीला आपण काय करतो, रात्री मी व्हिडिओ मध्ये दाखवलेलं आहे तुम्हाला. बघा, जर वाक्यामध्ये व्हेरी, अ व्हेरी किंवा अ असेल तर त्याला आपण पहिल्यांदा काय करून घेतो रे, सर्कल करतो. बरोबर, गोल करतो. ठीक आहे, सर्कल करतो किंवा आपण गोल करून घेतो पेन्सिलने. तर पहा, व्हेरी आला, गोल केला. अ व्हेरी आहे का व्हेरी, व्हेरीचे याला सुद्धा आपण काय करू रे, गोल करू. या ठिकाणी अ व्हेरी आहे, याला सुद्धा गोल केला. इथं व्हेरी आहे का व्हेरी आहे, व्हेरी गुड. अ व्हेरी आहे, याला सुद्धा काय केलं रे, सर्कल. त्यानंतर इथं व्हेरी आहे का व्हेरी आहे, व्हेरी गुड, छान. अगदी बरोबर उत्तर देतं विद्यार्थ्यांना. पहा, लक्ष द्या. व्हेरी आला, आपलं काय ठरलेलं आहे, जर व्हेरी आला तर काय वापरायचा, व्हेरी आला तर काय वापरायचा, आणि अ व्हेरी असेल तर काय वापरतो रे. एवढे 2च नियम नाहीत, लक्षात घ्या. एवढे 2च नियम नाहीत. आणखी एक नियम आहे, कधी कधी वाक्यामध्ये व्हेरी येत नाही किंवा अव्हेरी येत नाही, त्याचा एक वेगळा नियम आहे. त्याचा व्हिडिओ आपण पुढच्या 15-20 दिवसात टाकणारच आहोत युट्यूबला. परंतु तोपर्यंत आपण ही वाक्य सोडवून घेऊया. चला पहा, व्हेरी आला तर काय ठरलं रे बाळांनो, इकडे पहा. याच्या अगोदरचं वाक्य सोडवायचे का, याच्या अगोदरचं वाक्य लवकर आधी सोडवायचे का नाही. इथून सुरुवात करायची रे, व्हेरी किंवा व्हेरी किंवा व्हेरी असेल तर काय वापरायचं बोला, आऊ. त्याच्या नंतरचा भाग काय, सॅड अँड डिजेक्टेड. आणि काय रे, काय रे, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. व्हेरी गुड. चला आता इथं काय आलं बघा, इथं काय आलंय, व्हेरी आलं म्हटलं हाऊ वापरू का व्हॉट वापरू, हाऊ वापरायचं. व्हेरी गुड, हाऊ वापरायचं. हाऊ पुढचा भाग, हाऊ लकी. आणि आय शेवटी कोणतं, एक्सक्लेमेशन. पहा पुढे बघा काय म्हणते, ही इज अ व्हेरी ब्रिलियंट बॉय, ही इज अ व्हेरी, अ व्हेरी आहे का व्हेरी आहे, अ व्हेरी आल्यावर काय वापरायचं रे, अ व्हेरी आल्यावर काय वापरायचं रे, म्हणून व्हॉट, ओ ब्रिलियंट, ब्रिलियंट बॉय. राहिलेला भाग पण एच स्मॉल आणि फक्त इकडे लक्ष द्या. मी तुम्हाला कालच्या व्हिडिओ मध्ये सांगितलंय, आय हा कुठे जरी आला तरी तो काय करायचा आहे, कॅपिटल. म्हणून आयचा आय कॅपिटल, आयचा आय कॅपिटल, पण हिचा एच मात्र स्मॉल, हिचा एच मात्र स्मॉल. बर, त्याप्रमाणेच आता पुढचं वाक्य, हे वाक्य सोडूया आपण, एक्सक्लेमेशन मार्क द्यायचं राहील. ठीक आहे, पुढे काय म्हणते पहा, अ व्हेरी, अ व्हेरी आल्यावर काय वापरायचं रे, व्हॉट, व्हॉट. बघा पुढचा भाग, गुड डेव्हलपमेंट, गुड डेव्हलपमेंट, डेव्हलपमेंट. आणि सुरुवातीचा हे वाक्यामध्ये धिस इज पाहिजे होतं, पण वाक्य थोडं करेक्शन करू. धिस इज अ व्हेरी गुड डेव्हलपमेंट. आणि मग धिस, धिस इज एक्सक्लेमेशन मार्क. पुढे बघा, इट हॅज बीन अ व्हेरी लॉंग अँड कलरफुल जर्नी. आपलं ठरलं, काय ठरलं बोला, अ व्हेरी आल्यानंतर, अ व्हेरी आल्यानंतर मग लिहितो. चला, व्हॉट, पुढे लॉंग अँड कलरफुल, कलरफुल जर्नी, जर्नी. ठीक आहे, इथपर्यंत आलो. आता काय करायचे, राहिलेला भाग, इट हॅज बीन, इट हॅज
आणि शेवटी एक्सक्लेमेशन मार्क। तरी आपण सर्वजण जो काही आमचा यूट्यूबचा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद। जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल, आमचे हे सर्व विद्यार्थी अतिशय प्रामाणिकपणे नियमित आणि दररोज सकाळी आमच्या क्लासला हजर राहून अतिशय चांगल्या प्रकारे ज्ञान ग्रहण करतात। अशाच पद्धतीने आपल्याला यूट्यूबवरती थोडंसं काही व्हिडिओ मी टाकणार आहे। जर तुम्हाला ते आवडले तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।